ये क्या बचपना है जौनपुर वाली? दो बहुएं आ गई हैं तुम्हारी, कुछ तो रिश्तों का लिहाज रखो। माफ कीजिएगा माता जी, अब रखा ही क्या है यहाँ हमारे लिए? हम होते कौन है इस घर के? इस घर के लोगों से हमारा रिश्ता ही क्या है? और वैसे भी रिश्ते निभाना तो हमें आता ही नहीं है ना, तो हम यहाँ क्यों रहे? किसके लिए रहे माता जी, आप ही बताइए। ये सब क्या है अम्मा? हमारा गुस्सा बाबूजी पे क्यों उतार रही हैं आप? नहीं मुन्ना, हम तुम्हारा गुस्सा तुम्हारे बाबूजी पे नहीं उतार रहे बेटा। बल्कि तुम्हारी शादी पर लगे हमारी बुरी नजर को हमेशा के लिए इस घर से दूर ले जा रहे हैं, ताकि तुम खुश रहो। बच्चे अपनी माँ के लिए कुर्बानी दें या ना दें, लेकिन एक माँ अपने बच्चों के लिए अपनी ही नहीं, अपनी गृहस्थी, अपना संसार, रिश्ते, नाते, हर चीज की कुर्बानी दे सकती है बेटा। ये सब कुछ हम तुम्हारी खातिर कर रहे हैं बेटा। तुम्हें गौरी के साथ नई जिंदगी मुबारक हो मुन्ना। अपनी अम्मा को भूल जाना बेटा, और गौरी को हमेशा खुश रखना। नहीं अम्मा, आपने हमारे लिए बहुत कुछ किया है, बहुत तकलीफें उठाई हैं। अब हम आपको कोई और तकलीफ नहीं उठाने देंगे। वैसे भी गौरी जी से शादी हमने की है, उन्हें खुश रखने की जिम्मेदारी हमारी है, आपकी नहीं है। अगर आपको ऐसा लगता है कि उनकी खुशी यहाँ इस घर में आपके साथ नहीं है, तो उनकी खुशी के लिए, आपकी खुशी के लिए आप इस घर को छोड़ के नहीं जाएंगे, हम जाएंगे। आप इस घर में आराम से रहिए, आपको कोई तकलीफ ना हो, इसलिए हमने फैसला किया है कि हम अपनी गृहस्थी अलग बसाएंगे। गौरी जी का गृह प्रवेश इस घर में नहीं होगा, अपने घर में होगा। मुन्ना, 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 इसी बात का डर था हमें, इसी बात का। इसीलिए आपको समझा रहे थे, रोक रहे थे आपको, लेकिन आप नहीं मानी। अब देख लीजिए क्या से क्या हो गया। अब तो तसल्ली हो गई ना आपको। गलत कह रहे हैं आप। ये जो कुछ भी हो रहा है ना, ये हमारी वजह से नहीं हो रहा है, गौरी की वजह से हो रहा है। बस नर्मदा जी बस। कब तक अपनी गलतियों को दूसरों के माथे पर मढ़ेंगी आप? कब अपनी जिम्मेदारी उठाएंगी? चुप! बस बहुत हुआ, अब एक शब्द और नहीं सुनेंगे हम। दोनों को याद दिला दें, जिंदा हैं हम, अभी बोल भी सकते हैं और सुन भी सकते हैं।
इसलिए भूले से एक शब्द भी ऐसा मत निकालना जो रिश्तों की मर्यादा के परे हो। राम, विश्राम को लेकर दुकान जाओ, जाकर दुकान संभालो। जी दादी। और जब तक हम ना बुलाएं वापस मत आना। और तुम सीता मऊवाल, का मूर्ति बन के खड़ी हो यहाँ? जाओ अपने कमरे में, जाओ अपना मनपसंद काम करो, वो टीवी देखो, जाओ। जी। तो सुनो, भूले से हमारी बातें छिपकर सुनना मत, वरना सरसों का तेल गरम करके डालेंगे तुम्हारे कान में। जाओ। जी दादी जी। हाँ, तुम दोनों को कितने साल हो गए घर गृहस्थी और संसार चलाते हुए? इतना नहीं समझ पाए कि पति पत्नी के आपस के झगड़े, उनकी बातें उनके कमरे के अंदर ही रहने चाहिए, दरवाजे के बाहर कोई बात आनी नहीं चाहिए। इसी में उनके रिश्ते की मर्यादा है, गरिमा है उनके रिश्ते की। माफ कीजिएगा माता जी, अब तक हम चुप थे, कभी आपके सामने जुबान नहीं खोली, लेकिन आज हमारे बच्चे पर अन्याय हुआ तो हमारे अंदर का बाप चुप नहीं रह सका। अब हम आपके सामने मुंह खोल चुके हैं तो एक बात और कहेंगे, अगर इन्होंने अपना रवैया नहीं सुधारा तो हम कोई कठोर कदम उठाने के लिए मजबूर हो जाएंगे। देखा माता जी आपने, एक मछली पूरे तालाब को गंदा कर देती है। अब ये भी मुन्ना की जबान बोलने लगे। चुप! ना कुछ हो गया घर में, लेकिन तुम नहीं सुधरोगी। अभी अभी तुम्हारा पति तुम्हें छोड़ने की धमकी देके गया है और बेटा वो अलग घर ढूंढने गया है, लेकिन तुम हो कि तमाशे कर रही हो। और क्या करें माता जी, आप ही बताइए। हमने तो आपको पहले ही मना किया था। आप नहीं जानती माता जी, ये मुंबई की लड़कियां कैसी होती हैं। शादी की और पति को अलग करके अपनी अलग गृहस्थी बसा लेती है। गलत, एकदम गलत। अगर मुंबई की लड़कियां और मुंबई वाले ऐसे होते तो गौरी के परिवार वाले निशा को कब से बाहर निकाल देते। और उनका बेटा नचिकेत, वो रह रहा है ना अपने माँ बाप के साथ अब तक। सब लोग मिलजुल कर एक छत के नीचे एक परिवार की तरह रह रहे हैं। सीखो कुछ। वैसे जो कुछ भी हो रहा है इसके लिए तुम जिम्मेदार हो, सिर्फ तुम। चाचा फोन क्यों नहीं उठा रहे हैं? यार शिव, ये क्या सुन रहे हैं? ये क्या हुआ? तुमने क्या फैसला लिया कि तुम घर से अलग रहोगे? ये सुनते ही सर चकरा गया हमारा। हमसे बर्दाश्त नहीं हो रहा है। गौरी जी को यूं घुट घुट के मरते हुए नहीं देख सकते, और क्यों बर्दाश्त करें वो? तुमने उस कोठरी की साइज देखी है ना? हाँ देखा है, पर क्या हुआ? उससे भाभी का क्या मतलब यार? अब क्या बताया तुम्हें यार, हम किसी मजबूरी की वजह से मुहूर्त से जरा सा जल्दी आ गए घर पे, तो रीति रिवाजों के नाम पे उन्हें घर में घुसने नहीं दिया। और तो और अम्मा ने उन्हें उस कोठरी में रहने को कहा है, देव उठनी 11 तक। अरे अम्मा को हो क्या गया है? वो चिढ़ती क्यों इतना भाभी से यार? कम से कम एक मौका तो देना चाहिए। ये तो हम भी चाहते थे कि कम से कम एक मौका तो दें वो गौरी जी को। हमें क्या लगता है ये सब कुछ ना निशा वहीनी की वजह से हो रहा है। उन्होंने शुरू से ही इतना जहर भर के रखा है ना अम्मा के दिमाग में गौरी जी के बारे में, कि उसके बाद गौरी जी की कोई भी कोशिश अम्मा को खुश नहीं कर पाई। पता नहीं नची दादू को उनमें कोई बुराई नजर क्यों नहीं आती।
अगं आजी तुझे हात दुखतायत की कंबर दुखते काय करतेस तू? चल वाग बरं, चल वाग, अरे चल वाग वाग. थांब थांब वागताय हा, जरा वाग. असं असं करताय मग जरा बघताय अगं तशाने काही होणार नाहीये, जरा वाग बघू. हा, चल बर 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 हा वाग हा, वाग हा. हळू हळू हळू. चल शाबाश. आगे बाई आगे बाई नाही रे बाबा दुखता कंबर बाद झालं व्यायाम बास काय झालं? असं करून कसं चालणार आहे? अजून 5 वेळा करायचंय. चल वाग. 5 वेळा हो. आम्ही एकदाच करतो ना नाही नाही नाही, नाही अगदी हट्टी असं एक नंबरची. तो वेणू रोज करून घेतो तेव्हा कसं ऐकतेस का त्याचं? आता काय झालंय? हा वेणू कुठे गेलाय देवसा? काय रे हा मी तुझी आजी आ का त्या वेणूची आजी आ अगं माझीच आजी आहेस पण पण काय पण हा माझी कंबर बरी करायची जबाबदारी तुझी आ हा आणि तू पळ काढतस अगं मी कुठे पळून जातोय? तूच नीट व्यायाम करत नाहीस आणि उगाच हट्टीपणा करतेस. हा अरे माझ्याकडून तुका व्यायाम करून घेऊचो ना हा अरे बाबा माका बरं करूचा ना तुका मग माझ्या कलान घे मला समजावून सांग त्या वेणूच्या नावाने शंका कशा करतात हा हे बघ आणि तुका समजुतीने काय करायचं ते कर त्या बायकोच्या नादाने वागू नको आता त्या निशाला कशाला उगाच मध्ये आणतेस? काय नाही तिचं ऐकूनच असं वागतास तू तिच्या नादानं सगळा वाया गेलास कळला ती सांगणार आणि तू ऐकणार अरे स्वतःच डोकं वापर काहीतरी अगं असं काय बोलतेस आजी? तुझा व्यायाम करण्याचा आणि मी निशाचा ऐकण्याचा काय संबंध आहे? अरे बाबा व्यायामाचा नाही पण जावई बापूंच्या सांगण्याचा तरी अर्थ आहे आपल्या बापाच्या बोलण्यावर विश्वास नाही आणि बायको म्हणेल तर खरा म्हणजे तुला काय म्हणायचंय की निशा खोटं बोलते? तुका काय म्हणूचा जावई बापू खोटा आरोप करतात निशावर ते मला माहिती नाही. अरे माहित नसेल तर माहिती करून घे कळला अफवांवर विश्वास ठेवू नको रेल्वे फलाटावर लिहिलेलं असता ना ते वाचलं नाही काय कधी पण आजी निशा माझी बायको आहे. अरे मधुसूदन सावंत तुझा बाप हा लहानपणापासून त्याने तुका खरं बोलूक आणि खरं वागूक शिकवला तो खोट कसा बोललेल रे नाही तू तुझ्या बायकोची बाजू घेतलीस यात चूक काय नाही पण तू चुकीच्या बाजूने उभा नाहीयेस ना हे तुका तपासून बघू गोया बरोबर आहे. पट्टाय ना तुका मग सत्य काय हा ते आधी तपासून बघ ठीक आहे, मी त्या अप्पांना जाऊन भेटतो आणि विचारतो खरं काय ते. नची अप्पांना भेटणार आहे काय गरज आहे या म्हातारीला त्याचे कान भरायची ही काही मला सुखाने राहू द्यायची नाही त्यापेक्षा नची वेगळा झाला असतं तर किती बरं झालं असतं कटकटच मिटली असती काय करू मी आता नचीला कसं थांबवू आता कसा माझा नातू शोभलस हो ना? मग तू पण आता माझी आजी शोभ हा? आणि व्यायाम कर. चल अरे. चल 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 ये इकडे. अरे, असं काय रे? कमरेवर हात ठेव ठेव आणि इकडे वळ तू इकडे. पण. हा थांब आता धरून ठेव. 1 2 झाला झाला 3 4 हा, 5 झाला हळू. नची उपमा पण खाणारीस ना चहा बरोबर हो हो ये ना गरम गरम आहे तसा खाऊन घे हो हो 1 मिनिट. नची एक विचारू हा विचार. नाही नको राहू दे अगं बोल आता पटकन, त्यात काय एवढं? बोल पटकन. हे बघ म्हणजे मला काळजी वाटते म्हणून विचारते तू खरंच अप्पाला भेटायला जाणार आहेस हो नची अरे तो अप्पा चांगला माणूस नाहीये तू कशाला त्याला भेटायच्या भानगडीत पडतोयस हे बघ झाला तेवढा तमाशा पुरे झाला हे बघ निशा, एकदा तरी त्याला भेटायलाच. कशाला मी बघ नची तो माणूस किती नीच आहे अरे त्याने तुला काही केलं तर मी काय करणार तो काहीही करणार नाही. मी तिथे बोलायला चाललोय, भांडायला नाही. अरे पण तो भांडला तर गुंड आहे तो पैशाच्या जोरावर काही करू शकतो काही करू शकत नाही. हे बघ निशा, कितीही काही झालं तरी कायदा आपल्या बाजूने आहे. ओके? असं तुला वाटतं पण कायदा आपल्या बाजूने असण्यासाठी पुरावे लागतात वेळ द्यावा लागतो त्यांनी वेळ नाही दिला आणि तू त्यांच्या तावडीत सापडलास तरी तुला काही केलं तर मी काय करणार अरे तो इतका भयानक गुंड असून सुद्धा तू त्याच्यापर्यंत पोहोचलीसच ना. कोणाच्या ओळखीने गेली होतीस? म्हणजे तुला पत्ता कोणी सांगितला त्याचा? ओळखीने नाही अरे मग
म्हणजे काहीही माहिती नसताना तू थेट त्याच्यापर्यंत पोहोचलीस? नाही म्हणजे आईने सांगितलं मला. अरे म्हणजे मी ना आपल्या प्रॉब्लेम बद्दल तिला सांगितलं तेव्हा तिने आजूबाजूला विचारलं कोणी मदत करू शकेल का, तर कोणीतरी अप्पाबद्दल सांगितलं. कोणी? नाही माहित नाही. अरे मी विचारून सांगेन तिला. बरं माझे सॉक्स कुठे आहेत का? बाहेर येत. अरे ते सगळं सोड ना तू. प्लीज नची नको ना जाऊ सरे तू. हे बघ त्याने तुला काही केलं ना तर. निशा, माझ्या बायकोला फसवणाऱ्याला एकदा तरी जाब विचारायलाच हवं. जाऊ दे ना नची, मी चुकली अरे अप्पाकडे जाऊन, माहिती आहे मला. पण हे बघ तू तिथे जाऊन परत नको ना दुसरी चूक करूस प्लीज नची. मला भीती वाटते रे. अरे त्याने काही केलं तर तुला, त्यापेक्षा आपण पोलीस कंप्लेंट करूया. निशा, एकदा मी त्याला जाऊन भेटून येतो आणि मग ठरवूया ना काय करायचं ते. नची नको ना प्लीज, ऐक ना माझं, नको ना जाऊ सर. निशा प्लीज तू काळजी करू नकोस. मला उशीर होतोय बघ, तुझ्याशी बोलत बसलो. एक काम कर, तू उपमा तू खा. बरं सॉक्स माझे बाहेर आहेत ना? हो अरे हा, मी आल्यावर बोलतो. ऐक चल ना पण, येतो. अरे मी काय चल 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 सांगते, बाय. बापरे, नची आज माझ्या विरुद्ध पुरावा शोधायला गेलाय. पण माझ्या विरुद्ध काय पुरावा आहे? अप्पानी जर नशीला अण्णाबद्दल सांगितलं तर अण्णा सगळंच खरं सांगेल आणि मग सगळंच गोळ होऊन बसेल. आता काय होणार आहे देव जाणे. गौरी जी चलिए, सामान बांधिए और चलिए यहाँ से. कुठे? अपने घर. हमने आपके और हमारे लिए दूसरे घर का इंतजाम किया. वहां पर सिर्फ हम दोनों रहेंगे, शांति से रहेंगे उधर. शिव, चलिए तू काय करतोय? सामान बांधिए और चलिए. ऐक माझं शिव, मी कुठेही जाणार नाही. आता हेच माझं घर आणि हे घर सोडून मी कुठेही जाणार नाही. गौरी जी आप बात समझने की कोशिश कीजिए. यहाँ बहुत कुछ हुआ है जो आपको नहीं पता. मला माहिती आहे. हे बघ तू शांत हो. सरला भाभींनी मला सगळं सांगितलं. पण शिव, मला तुझा निर्णय मान्य नाहीये. तो ठीक है, आप यहाँ रहिए और सही है ये अत्याचार. पर ना हम यहाँ रहेंगे ना ही अत्याचार सहेंगे. गौरी जी आपके साथ ये सब कुछ होता हुआ नहीं देख सकते हैं हम. आपको ऐसे हालत में देख के घुटन होती है हमें, समझिए आप. शिव, शिव ऐक ना. शिव, नाही शिव, मी तुला ही चूक नाही करू देणार. तू ना उठो ना.